बहुकाल पत्रकार परिषद केली होती आणि काही शंका किंवा काही प्रश्न मनोजदादांना विचारले होते आणि तुम्ही तसं विनंतीवाचं आवाहन पण केलं होतं की मनोजदादा आपण त्या तिघांच्या सह्या आणाव्यात, शरद पवार साहेब, उद्धव साहेब आणि काँग्रेसच्या. तर मुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सह्या मी आणेल. याउलट त्यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी असं तुम्हाला विचारलेलं आहे की तुम्ही अगोदर त्या तिघांच्या सह्या आणा, जनता या तिघांची सह्या आणेल. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मी काल पण सांगितलं की ज्यावेळेस सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक झाली त्यावेळेस सगळ्याच पक्षाची बैठक झाली होती. त्याच्यामध्ये सगळ्यांनीच लिहून दिलं होतं की ओबीसीचा विषय न काढता आरक्षण मराठा समाजाला द्या. त्याच्यामुळं जी सातत्यानं शंका आमच्या मनामध्ये उपस्थित होती की मुळात दादांचा जो मुद्दा होता तो सगळे सोयीचा मुद्दा होता. त्यानंतर आता ओबीसीतनं आरक्षणाचा मुद्दा पुढं त्यांनी काढलेला आहे आणि त्याच्यावरती आज मी त्यांना जे प्रश्न विचारला होता की बाबा तुम्ही या ठिकाणी जे सातत्यानं ओबीसीतनं आरक्षण द्या, ओबीसीतनं आरक्षण द्या म्हणून सरकारकडे मागणी करताय आणि त्याच्यामध्ये विरोधी पक्षाचे पण लोक ओबीसीतनं सोडून द्या, ओबीसीतनं सोडून द्या. मग तुम्ही सरकारला जी मागणी करताय तसं विरोधी पक्ष नेते प्रत्येक ह्याच्यावरती राजकारण करतात, मोर्चे काढतात, आंदोलनं काढतात आणि महाविकास आघाडीला फायदा झाला ना. लोकसभेत कुणाला फायदा झाला आहे? खासदार कुणाचे निवडून आले. मग एक संधी त्यांना तुम्ही दिली ना. आता 31 खासदार आले, एक त्यांच्या झुकतमाप त्यांना झाल्या समाजाकडून, तुमच्या आव्हानाला प्रतिसाद दिला समाजानं दिले. मग त्यांची पण जबाबदारी आहे ना. त्यांनी जसं मोर्चे काढतात बाबा ह्याचा भाव वाढला, त्याचा कमी झाला, काय झालं, तसं त्यांनी असं म्हणावं की ओबीसीतनं आमची मराठ्यांना आरक्षण द्यावं अशी मागणी आहे. 0 मिनिटात सरकार मान्य करतं ना. मान्य करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आणि जर नाही दिलं, मी काल पण म्हणलं, दादांना माझी आणखीन पण सांगणं आहे. काल पण मी काय म्हणलं की जर त्यांनी नाही दिलं, संपला आमचा त्यांचा संबंध, संपला राजकारणाचा पण संबंध संपला, दिला विषय सोडून. काय राजकारणात काय हे काय आहे ते असतेच काय. जर त्यांनी जर लिहून दिलं नाही, ह्यांनी दिल्यानंतर त्यांनी लिहून दिलं नाही तर विषय संपला. त्यांनी काल बोलताना असं पण म्हणलेलं आहे की ज्यावेळेस बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत माझ्याकडे भेटायला आले होते त्यावेळेस त्यांच्याविषयी माझ्या मनामध्ये गैरसमज होता किंवा राग होता, परंतु ज्यावेळेस त्यांनी तिथल्या माजी आमदारांविषयी मला काही गारांनी सांगितले त्यावेळेस माझा राग कमी झाला. परंतु आताचं हे प्रकरण बघता सोपल बरे आहेत असं वाटतं, असं ते पण ते काल म्हणाले. माझं घरानं 1985 सालापासून ते सोपलच्या विरोधात लढते. माझ्या वडिलांनी बाबूराव गाडेगावकरांचा प्रचार केला, मी किसन आबांचा केला, मी प्रभाताईंचा केला. सगळ्यात त्यांच्या प्रत्येक निवडणुकीत आम्ही विरोधात आहे आणि मी त्यांना काय कारण सांगू. आमच्या ती 5वीलाच पुजलेला की त्यांचा आमचा विरोध. त्यामुळे त्यांना कारण सांगून मला काय फायदा होणार आहे त्याचा? काय कारण सांगितलं म्हणजे काय सांगितलं त्यांना कारण सांगायचं आणि त्यांच्याकडनं काय अशी ती सोपल काय मला मिठ्या मारणार आहे का? काय कारण त्यांना सांगितलं म्हणून सोपल माझ्यासाठी काय करणार आहे का? मग कशाला कारण सांगायला बसू त्यांना घेण्या देण्याचं. त्यानंतर असं देखील मनोजदादा म्हटले होते की फडणवीस यांनी फितुरीचे संस्कार यांच्या डोक्यात घुसवलेत आणि मराठ्यांचे तुकडे करायला त्यांनी आमच्या अंगावर सोडलेला आहे, तर यांच्यापेक्षा सोपलच बरे असं देखील परत एकदा त्यांनी डबल उल्लेख केलेला आहे. मुळात आता ती सोपल बरे म्हणतात ना, ती स्वप्नाची माणसं तिथं जाऊन 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 1 वर्ष झालं स्वप्नाची सगळी पदाधिकारी त्या दादाच्या कडनंच आहे आणि दादाला सारखं सांगतात की माझ्याबद्दल काही ना काय. मग ती सारखा सोपल 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 विषय दादांच्या पण पोटात होता. ते बरं झालं आता पोटात आला. आमच्या बार्शीला कळलं तरी नेमकं मराठ्याचा आमदार पाडायचा आणि सोपलला निवडून आणायचं काय बहुतेक दादांनी काही विचार वगैरे केला की काय. आता मला पण प्रश्न पडेल आणि तालुका बघतोय सगळा, तालुक्याने बघू द्या. तालुक्याने जी भूमिका घेईल ती मला मान्य. शेवटी जनता जनार्दन आहे, त्यांच्या पुढं तर माझी जायची कॅपॅसिटी नसतीच. काल बार्शीतील काही लोक मराठा बांधव त्या ठिकाणी गेलेले होते आणि मनोजदादांनी सांगितलं त्यांना की बार्शीमध्ये मला सभा घ्यायची आहे. तर आपण त्या सभेविषयी कुठल्या दृष्टिकोनातून पाहाल? मी काल तुम्ही पत्रकार परिषद बघितली असेल माझी, त्याच्यामध्ये स्वतः मी सांगितलेलं आहे की त्यांना कोणी तर काय वेगळं सांगतंय. काल मी काय बोललो होतो की पांडे चौकात सभा घ्या, भगवंताच्या ग्राउंडवर घ्या, 50 लाख रुपये राजाभाऊ खर्च करणं. ऐकलं सगळं अख्ख्या महाराष्ट्रानं. त्या सभेला बाया माणसासहित मराठा समाज तिथं उभा करायची, आणायची जबाबदारी माझी पण असेल. परंतु तुम्ही जे काही एखाद्या मराठा समाजाने तिने प्रश्न विचारलेले आहेत त्याबद्दल तुम्ही चिडू नका ना. तुम्हाला चिडण्याचा आणि तुम्हाला शेवटी बघा एवढ्या मोठ्या आज तुम्ही सांगताय आपलं 6 कोटी समाज आहे. 6 कोटी समाजाला जर तुम्ही नेतृत्व तुम्ही मराठा समाज करता असं तुम्हाला वाटते
तर इतक्या मोठ्या समाजाचं नेतृत्व करणारा डोक्यावरती बर्फ लागतं. चिडू नका ना तुम्ही, चिडायचं काय कारण आहे. विचारला ना प्रश्न, आता आम्हाला कोणी पण बारकं पोरकं पण विचारतं काय, आम्ही उत्तर देतो. आम्ही नाही चिडायचं काय कारण आहे. शेवटी लोकशाही आहे, प्रत्येकाला विचारा. एवढ्या मोठ्या आज मराठा समाजाने तुमच्या मांडीवरती मान ठेवलेली आहे. एखादा माझ्या तालुक्यातल्या कुठल्या मराठा समाजातल्या कुठल्या कार्यकर्त्यांनी किंवा पौराणिक प्रश्न विचारले, चिडू नका ना तुम्ही संयमानं उत्तर द्या, नम्रतेने जवळ बोलवा. ए बाबा असं आहे काय, तुला माझ्याबद्दल शंका आहे, मी ह्याच्याशी उत्तर देतो, संपला विषय, वादच होत नाही. आणि मराठ्यात कोण फूट पाडायचं, कोण मराठ्याच्या कोण अंगावर घालायला काय, आम्ही काय थोडे बितकुळे, आम्ही कोणाचं पण ऐकून काय उगं काय तर काय चुकीचं करणार आहेत. असं कसं, आम्ही काय चुकीचं करायला लागल्यावर आमचं काय कळणार नाही का उद्या, आणि तुम्ही काय चुकीचं केल्यानंतर तुमचं पण काय कळणार नाही का. असं नाही ना चालणार. शेवटी सार्वजनिक जीवन जगत असताना त्या सार्वजनिक जीवनामध्ये मालक आपण राहिलेलो नसतो, जनता मालक झालेली असते. त्या प्रॉपर्टी सगळी जी असते ना, आता मी जी आहे ना, मी माझा मालक नाही, आता जनता माझी मालक आहे. मी सार्वजनिक झालेलो आहे, सार्वजनिक जीवन आहे माझं. त्याच्यामध्ये आपण सार्वजनिक जीवनामध्ये जीवन जगत असताना संयम हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आता काय झालं माहिती आहे का, कुणी काय बोललं, ह्याच्याकडनं सुपारी मिळाली त्याच्याकडनं मिळाली. आता आम्ही बोलावं का, मग आम्ही बोललं गेलं की राग येते. तुम्हाला कोणाची सुपारी मिळाली. तुमच्या हॉस्पिटलमध्ये अशा टाळ्या टोप्यांच्या कशा वाजते ते, खटा राजेशबाईच्या. रोहित पवार आता त्या दिवशी मी काय भाषणं करतो किंवा काय करतो, काय थोडं झालं की रोहित पवारांचा सगळा ती IT सगळा खटा चालू होतो लगेच आमच्या विरोधात. आणि आमच्या पोरांनी काय टाकायला चालू केलं पवारांबद्दल, आम्ही दादांबद्दल काय टाकतच नाही. काय आमची पोरं टाकायला चालू केलं की बंद होतंय, पवारांवर टाकायला केलं की बंद. मग ही कनेक्शन नेमकं कुठलं आहे का. आमचं कशाला कनेक्शन जोडता घ्यायला. तुम्ही काय करावं असं सांगा. आम्ही तुम्हाला आमच्याबद्दल काय संशय आहे, आम्ही कुणाबद्दल काय जे चुकलं असेल त्याच्याबद्दल आम्हाला सांगा, इथं चुकलं आहे. आम्ही कुणाला त्याची चूक फक्त दाखवा कुणाची, आम्ही काय बोलायचं बोलतो. आम्ही पण कुणाला भेट नाही, आम्ही कुणाला पण बोलू. कोणी चुकलं ना समाजाच्या बाबतीमध्ये, चूक दाखवा ना तुम्ही. कोण एकनाथ शिंदे साहेबाची दाखवा, ते फडणवीसांची दाखवा, अजितदादाची दाखवा, चूक तर दाखवा ना. मग सांगा ना बाबा ही पुरावा आहे आणि ही चूक आहे, ह्याने ही तर असं केलं, संपला विषय. बरं, कोण तर मला एक सांगा, एक प्रश्न मी तुमच्याच माध्यमातून माझ्या सगळ्या समाज बांधवांना विनंतीपूर्वक मी सांगू इच्छितो. अरे बाबा, कुणाला जर राजकारण, एखाद्या पक्षाला राजकारण करायचं ना, 100-50 घर राहू द्या हो कुठल्या तरी समाजाची. कुणाच्यामध्ये हिंमत नाही झालेली, त्या समाजाला 100-200 मताचा समाज दुखवत नाही कोण. आई 6 कोटी समाज दुखवायचं धाडस आहे का कुणामध्ये. जो काय मराठा समाजाची मोहळ खोळून अंगावर घ्यायचं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का. आई औरंगजेबला सुद्धा पळकिसूळ करून सोडलेला ही मराठा आहे, माहीत आहे का. आणि तुम्ही मराठ्याचं मोहळ कोण अंगावर घेणार आहे. सोपी गोष्ट नाही मराठ्यांना अंगावर घ्यायचं. त्याच्यामुळं मराठा समाजाचं पुन्हा तिरके बघायची किंवा असं डोकावून बघायची हिंमत नाही. विनाकारण म्हणजे मी कोणाची बाजू घेत नाही. मला काय करायचं कोणाची बाजू घ्यायला, काय करायचं. मी जी खरं आहे ती खरंच, खोटं आहे खोटं. उद्या जर मला संशय आला कुणाचा असा, मराठा द्रोह कोणाच्या मनामध्ये, आपला विषय कुणाबरोबर राहू शकत, ही माझी प्रामाणिक भूमिका आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.